चला तर आता बनवते मी मस्त अशी कांद्याची पात. किती छान एकदम हिरवी अशी दिसायला लागली. तिला स्वच्छ धुवून घेतली आणि आता बारीक कट करायचं काम चालू आहे माझं. आता पात म्हणलं की बरेच जण ज्याची त्याची पात बनवायची पद्धत वेगळी असते. कोण कोण सुकट टाकून पण पात बनवतं. तुम्ही सुकट टाकलेली पात खाल्ले का ते मला नक्की सांगा. मी तर खूप वेळा खाल्ले. आई बनवत असतात, खूप छान एकदम मस्त बनवतात आणि मला ह्या पातेपेक्षा सुकट टाकलेली पात खूप भारी एकदम टेस्टी लागते. आता बरेच दिवस झालं पात बनवली पण नव्हती, त्यामुळे विसरून पण गेले होते मी पात कशी बनवायची. आता नंतर मी कांदा पण टाकला, लसूण पण टाकला, मिरची नाही टाकली, संचित खाणार आहे म्हणून. आणि आता माझ्याजवळ मटकीची डाळ नाही, इथं मटकीची डाळ मिळतच नाही, त्यामुळं गावाला गेलते त्यावेळेस गावावरून येताना मटकीची डाळ आणायची विसरली, त्यामुळे आता बिना मटकीची डाळीचीच पात केली. एकदम मस्त आणि एकदम सिंपल अशी पात. फक्त तेल टाकायचं, लसूण कांदा छान भाजून घ्यायचा, स्वच्छ धुतलेली पात टाकायची, झाकण लावायचं मीठ टाकून आणि एक वाफ बसली का पात काय शिजायला जास्त वेळ लागत नाही. शेंगदाण्याचा कूट पण टाकायचा आणि एकदम मस्त अशी आपली कांद्याची पात तयार झाली. चला तर बाय.